हा महाराष्ट्राची म्हणजे खासियत आहे, म्हणजे परंपरा. रांगोळी तर सगळ्याच म्हणजे मोस्टली सगळ्या प्रांताची किंवा सगळ्या ह्याच्यामध्ये शुभ मानली जाते आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये जाती धर्माच्या कार्यात रांगोळी पण वेगळ्या वेगळ्या ह्याच्यामध्ये प्रांतात वेगळ्या वेगळ्या टाईपच्या रांगोळ्या आहेत. म्हणजे कोलम किंवा तांदळापासूनची रांगोळी, तर त्यांच्याकडे जे मटेरियल अवेलेबल असतं त्या प्रकारातून ते लोक रांगोळ्या काढत असतात. महाराष्ट्राची खासियत म्हणजे ही संस्कार भारती रांगोळी, ही आपली ट्रेडिशनल रांगोळी आणि ही 5 बोटांनी टाकून काढली जाते. तर आता मी तुम्हाला ट्रेडिशनल स्टाईल पण सांगणार आहे आणि त्याची एक सोपी टेक्निक पण सांगणार आहे. कारण आता कसं ही उभी राहून आणि 5 बोटांनी टाकली जाते आणि हळूहळू कसं लेडीज मध्ये थोडेसे हेल्थ इश्यूज होतात, तर एवढं ते करू नाही शकत त्या पद्धतीने. म्हणजे समजा आपण खाली वाकून करतो, पाय कंबर खूप त्रास देतो, तर त्याच्यासाठी मी एक दोन्ही प्रकार तुम्हाला शिकवणार आहे त्याच्यामध्ये. तर आता ह्याच्यामध्ये जे बेसिक सिम्बॉल्स आहेत किंवा ज्याच्यापासून मेन ह्याचा बिंदू किंवा केंद्रवर्ती आहे, रेषा आहे, हे सगळं वापरून ही रांगोळी काढली जाते. ह्याच्यातले महत्वाचे जे आहे बिंदू, आता तुम्हाला ह्याच्यासाठी उभं राहावं लागेल. आणि आपल्या खांद्याच्या ह्याच्या रेषेमध्ये असे पाय आपले दोन्ही ठेवायचे, कमरेत वाकून, आणि हाताची जी बोट आहेत ती 5 बोट, ही 2 अशी वरती घ्यायची आणि हे बोट इथे आलं पाहिजे. म्हणजे याच्यात आपण रांगोळी भरणार आणि हे जो होल होणार ना, ही रेषा ह्याच्यातून रांगोळी अशी पडली पाहिजे. मग हाताचा अँगल 2 बोट वरती पाहिजे. ही जी 2 आहेत ना, ही अशी करायची ओव्हरलॅपिंग. आणि ह्याच्यात पण प्रॉब्लेम काय होतो, काहींचे हात वाकड्या किंवा बोटांमध्ये प्रॉब्लेम होतो, त्यांची रांगोळी बाहेर पडते. म्हणून मी 2-3 प्रकार तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही स्टाईल तीच, प्रकार तोच, पण वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही कशी करू शकता त्याचं मी तुम्हाला एक्सप्लेन. हे असं करून असं करायचंय, म्हणजे असं. आणि हाताचा जो अँगल असतो 45 डिग्री मध्ये आपण अशी रांगोळी टाकणार. आता ह्याच्यात बसेल तेवढी घ्यायची, आणि अशी पकडायची. आणि ही जी रेषा होते ना 2 बोटांची, त्याच्यातून अशी पडली पाहिजे. झालं बिंदू. बिंदू हा मोस्टली म्हणजे बॉर्डर साठी किंवा जेव्हा रांगोळी फिनिश करतो ना त्याच्यासाठी वापरतात. अशी धार लागली पाहिजे. आणि ह्याच्यासाठी पण रांगोळी सिलेक्ट करताना तुम्ही जेव्हा चेक कराल, घ्यायला जाल दुकानात, अशी सुळसुळीत पाहिजे, जास्त जाडी पण नाही पातळ पण नाही, हातातून अशी पडली पाहिजे. याने तुमची एक्सरसाइज पण होणार, पोट कंबर कमी होणार. ते सगळ्यात महत्वाचं आहे. गॅस प्रॉब्लेम पण खरंच येते. एक म्हणजे ह्याच्या दृष्टीने पण चांगलं, म्हणूनच त्याला संस्कार म्हणतात. भारताची संस्कृती बसून काम नाही करायचं. मोठा बिंदू पासून छोटा बिंदू, एकतर बिंदू सगळे एक प्रकारचे जसे आपल्याला काढता येईल तो प्रयत्न करायचा आहे. ह्याच्यामुळे मेन रांगोळी आपली आकर्षक दिसते. जसं तुम्ही जसा पॉइंट कराल ना, तेवढी ते फोटो मध्ये कॅच चांगलं करतं, 3D लुक देतं. त्याच्यानंतर रेषा.
ह्याच्यात सोडायचं म्हणजे हे आपल्या बोटांवर आपण कंट्रोल करायचं. जशी रांगोळी कमी होत जाते ना ऑटोमॅटिक आपली बोटं अशी जुळत गेली पाहिजे. हा वही बोला थोड़ा सा होता है गैप पड़ता है. मेरा भी बीच में कभी आर्थराइटिस का प्रॉब्लम बढ़ जाता है ना, नहीं कर पाती. जितने नजदीक हो वैसे ये निकाल दें, पतली मोटी. और आप जब रंगोली गिराते हैं तो इसका गैप थोड़ा मतलब टच नहीं होना चाहिए नीचे, ज्यादा ऊपर भी नहीं होना चाहिए, क्योंकि जब ऊपर आप लेते हैं तो हवा से रंगोली फैल जाती है और उसका जो गिरने का स्पीड रहता है ना वो ज्यादा हो जाता है, उससे स्प्रेड होती है रंगोली. जितना मतलब इतना डिस्टेंस 1 इंच आधा इंच तुम्ही कसं पाडताना ते बघायचं. मम्मी मग तू तिकडे जात्या तिकडे कर म्हणजे सगळ्यांना दिसेल. तिथे करा. हा तिकडे कर. आता ही म्हणजे काही एकदा मी असा हा प्रकार मी फेसबुकवर वगैरे टाकला होता की अशी टाकताना आणि खाली बसून आता सगळे दमले बसले खाली हातपाय दुखतात. आपल्याला तेवढी कॅपॅसिटी नाहीये बायकांमध्ये, म्हणून आता मी ही तुम्हाला समजवण्यासाठी मेन जी ट्रेडिशनल पद्धत आहे रांगोळी काढण्याची संस्कार भारती ती ही आहे की आपण असं उभं राहून अशी टाकायची. खूप मोठ्या मोठ्या रांगोळ्या हे करतात, पण जेव्हा हेल्थ इश्यू नसतो किंवा आपण पातळ असतो किंवा असं सगळं ते त्याच्या मागे हे तेव्हा काढू शकतो. पण आता हे आपण करतो जम लागतोय किंवा हे थोडस राहता आपल्या सोप्या पद्धतीमध्ये. दुसऱ्या जी पद्धत आहे ती आपण मुठीमध्ये घेऊन करू शकतो. मुठीत बसेल तेवढी घ्यायची आणि मूठ जुळल्याच्या नंतर ही जी इथे आपली रेषा पडते, प्रत्येकाची इकडे रेषा पडते ना, त्याच्यातून रांगोळी पडली पाहिजे. म्हणजे असं याच्यात पण आपली डिग्री ह्याच्यामध्ये आली पाहिजे. टेकवायचा किंवा जास्त उंच नाही करायचा. हाँ और इससे फटाफट हो जाता है, स्पीड भी आपका बढ़ जाता है. और ये इतने इसमें एक्चुअली कम भी रंगोली बैठती है, लेकिन मेन ट्रेडिशनल जो स्टाइल है संस्कार भारती का वो वही है. फिर इसके बाद वेरिएशंस अपने हेल्थ के हिसाब से हमने की है. इसमें एक मुट्ठी से या फिर आप कोई प्लास्टिक बैग लेके उसको थोड़ा सा ये कर सकते हो, या फिर अभी केक मेकिंग के लिए जो कोन आते हैं रेडीमेड बैग्स आते हैं उसको थोड़ा कट करके उसके अंदर मेहंदी कोन जैसा वो कर सकते हैं. लेकिन उसको स्पीड कंट्रोल करना पड़ेगा, मतलब हाँ उसमें भी करते हैं लेकिन वो आपको फिंगर्स उसको होल पे कंट्रोल करना पड़ता है. ये हाथ का कैसे अपने मुट्ठी में ना, इसको कैसे उसको कम करना है, कैसे मुट्ठी में रंगोली. हाँ तो इसमें भी आप जैसे फिनिश हो रही है हाथ के अंदर, जेव्हा रांगोळी कमी होत आपला हात असा अक्षत घ्यायचा, म्हणजे मुठी बंद करत जायची. आता बिंदूचा एक प्रकार सगळ्यांनी केला पहिला, एक मोठा बिंदू मग छोटा, तेच करायचंय. नेक्स्ट स्टेप तीच आहे. ज्यांना न्यू जे आहेत ना ह्याच्यामध्ये ज्यांना काहीच येत नाही त्यांना मी स्टेप बाय स्टेप दाखवते सोपी पद्धत. जमाना अभी ये भी जैसे बॉर्डर के लिए यूज होता है, वो पद्म जो चकली है, मेन यही 2 बेसिक शेप है जिससे रंगोली छोटी से बड़ी आप कितने भी बना सकते हो. हाँ इसको कितने भी घुमा, इसके अभी वेरिएशंस आएंगे. जैसे बॉर्डर बनेगी तो यही बॉर्डर को ही अलग अलग जो बॉर्डर बेस यही है. हाँ आपको ये जो शेप्स में है ना, केंद्र वर्धिनी, वो पद्म, रेशा और बिंदु, ये चारों के बिना ये रंगोली नहीं बनेगी. और एक सर्प रेशा, वो लास्ट स्टेप है, उसको मुझे भी इतना प्रैक्टिस वैसे जब मैंने थोड़ा सा हार्ड है, मेरे भी थोड़ा उंगलियों को प्रॉब्लम है, मेरे चारों इंच गिरती नहीं है. देखो ग्लास लायला प्रॅक्टिस आम्ही ही जी सर्परेषा जी मेन आहे ना ती तुम्हाला उभे राहूनच करावी, त्याची प्रॉपर ती डिग्री झाली. रुको ना थोडा आधा मिनिटावर, खूप उशीर काय नजदीक आहे ना.
ठीक आहे लगेच थोडं काम आहे. पप्पा ठीक आहे ना, चालले 6 तारीख को try करते मला हैं. कोण बोलणार आवरायला फिर आप सबको वापस- आज ग्रुप नाही अरे मी कधी बोलले नाही थँक्यू कुठून आला आता आवरू तुम्ही थांबणार हा थांबतो सर किती वेळ लागेल मम्मी फायनल रांगोळी अजून एकदा मी दाखवेल. चालली? तुम्ही पण येणार नाही मी नाही तुम्ही आणि, चला. किती वेळ लागेल तुला full set. गाडीत करते तू? ताई बोलती 9 वाजता वो यही टाइम पे होगा. दो पे कोई ना अभी सब आते आते 2 तो बज ही जाते हैं. 2 हो जाते हैं. मेन ह्याच्यावरच पूर्ण तुमची रांगोळी संस्कार भरती हे बेस हाच आहे तुमचा. तुम्हाला एकतर गोपद्म, केंद्रवर्धिनी, बिंदू आणि रेषा मला पण या मेन आल्या ना त्याच्यानंतर तुम्ही फिनिश किती मोठी केल्यावर रांगोळी येऊन काढू जातं शकता. ना हा करू का फिनिश आत्ताच मला तिकडे जाऊन केक मेकिंग के लिए जो कोन आते हैं रेडीमेड बैग्स आते हैं उसको थोड़ा कट करके उसके अंदर मेहंदी कोन जैसा वो कर सकते हैं, लेकिन उसको स्पीड कंट्रोल करना पड़ता है. मतलब हाँ उसमें भी करते हैं लेकिन वो आपको फिंगर्स उसको होल पे कंट्रोल करना पड़ता है. ये हाथ का कैसे अपने मुट्ठी में ना इसको कैसे उसको रंग कम करना है कैसे मुट्ठी में रंगोली. हाँ तो इसमें भी आप जैसे फिनिश हो रही है हाथ के अंदर जेव्हा रांगोळी कमी होतं तर आपला हात असा अक्षत घ्यायचा म्हणजे मुठी बंद करत जायची. आता बिंदूचा एक प्रकार सगळ्यांनी केला पहिला एक मोठा बिंदू मग छोटा ही रेष ठेचायची. हा प्रकार कधी जेव्हा रांगोळी संपवतो आपण त्यावेळेस ही काढली जाते. तर ही काढली तर रांगोळी इथे समाप्त. म्हणजे ह्याच्या पुढे आपल्याला ह्याचं जास्त व्हेरिएशन नाही करता येत. ही रांगोळी संपवण्यासाठी करतात. आणि रेषा हा प्रकार तो पण रांगोळीच्या मोस्टली एंडिंग मध्येच वापरला जातो. उभ्या आडव्या रेषा आणि हिचं एक हे की आपल्या समोरून आपल्याकडे रांगोळी काढायची जेव्हा बसतो ना इकडून आणि रांगोळी भोवती फिरायची. आता आपण कसं बसून काढतो किंवा हे करतोय ना काही लोकांचं जेव्हा सर्कल मध्ये काढायला जातो इकडून काढायचा प्रयत्न करतो म्हणजे जागीच बसून पण ती होत नाही कारण हात पण तेवढा लांबला जातो आणि मग ती बिघडते रांगोळी. जशी रांगोळी आहे जी डिझाईन आहे त्याच्यानुसार तुम्हाला रांगोळी भोवती फिरायचंय म्हणजे याच्यात एक्सरसाइज भरपूर आहे. व्यायामाचा एक चांगला प्रकार आहे. हा पण एंडिंग साठी वापरतात. हा एक झालरसाठी किंवा जेव्हा रांगोळी कुठेतरी कॉर्नरची असते किंवा असं हे असतं मिडल येतो त्याचा त्यावेळेस वापरू शकतो. आता ह्याच्यानंतर येणार सर्परेषा म्हणजे बेहूद सारखा. त्याच्यात तुम्ही स्पीड किती करताय किंवा काय करताय त्याच्यावरती रेषा. फक्त तुम्हाला जेव्हा हातातून सोडता येईल ना तर तुम्ही त्याच्यातले डिझाईन क्रिएट करू शकता. आपका अच्छा थोड़ा थोड़ा ग्रिप आ रहा है. हाँ तुरंत आप जैसे प्रैक्टिस करोगे ना अपने आप ये इजी टेक्निक है मोस्टली सबको इजी है क्योंकि वो फिंगर्स के बीच में तो नहीं होगा. आतापर्यंत समजलं बिंदू रेषा बेऊजवाली ना. आता केंद्रवर्ती हा सगळ्यात मुख्य प्रकार आहे याचा. तुम्हाला पहिला सर्कल कोणाकोणाची मुठीचा हा होल लहान होत असेल कोणाचं मोठं असेल
हा ते नंतर जेव्हा तुम्ही करत जाताना प्रॅक्टिस करताना हा ठेवणीप्रमाणे होतं ते. मग जेव्हा तुम्ही करत जाताना ते स्वतःला जाणवतं की आपण त्याच्यात काय कमी जास्त केलं पाहिजे. याची बाहेरून आत काढण्याचं कारण असं की आपल्याला एक शेपचं जजमेंट येतं. जेव्हा तुम्ही काही लोक असं हे करतात आतून बाहेर जातात, एकतर हे उलटा प्रकार होतो, हा निगेटिव्हिटी वाटते. आणि जेव्हा आपण आतमध्ये करतो तर ते आणि ह्याच्यामध्ये कसं होतं की तुम्हाला जजमेंट येत नाही. जेव्हा तुम्ही सर्कल आखता तर हा सर्कल मी एक केलाय तर दुसरा मला त्याच मापाचं करायचं, ते करता करता आपल्याला जजमेंट स्वतःहून समजत जातं. मतलब मैं लेफ्ट टू राइट आ रही. खाली खाली करा. तुमचं जास्त वरून होतं ना म्हणून ते स्प्रेड होतं. थोडा गॅप द्या ना. हाताची डिग्री अजून असं असं कंट्रोल कर. हा म्हणून हे ना टाईट पकडा आणि कंट्रोल करायचं तुम्हाला हातावर. म्हणजे जेव्हा आपली फिनिश होते ना पटकन आपला हे करताना असं उचलायचा हात, म्हणजे इथे स्टॉप होते रांगोळी. हे असं केलं थांबले. तिचं एक छान आहे. हे पॉईंट निघायला पाहिजे त्याचा, ते छान दिसतं. फक्त शेप वर डिपेंड करा तुम्ही. आतून बाहेर जाणार, आतून बाहेर जाणार. म्हणून ते सगळे वेगळे वेगळे शेप असं घेतलं. हा म्हणजे आता तिथे सुरुवात करतो ना तर तो पॉइंट असा कव्हर करायचा की ते कुठून सुरुवात केली ते समजलं नाही पाहिजे. म्हणजे तुमच्या रांगोळीचं फिनिशिंग दिसतं. आपण याला इकडे मिक्स करू शकतो ना असं. दिसतं ना ते दिसतं त्याच्यात ना. दिलेलं. तर हे इकडून म्हणून सोपी पद्धत की तुम्ही आता असं स्टार्ट केलं ते हळूहळू तुम्हाला जजमेंट येणार. त्यापेक्षा भले मग तुम्ही गोलच डबल पूर्ण ठेवा. circle करून घेऊ ना. हा हा. जेव्हा असं सर्कल करा इथे एंड झाला स्लो जात इथे आणि मग आतमध्ये जास्त वरतून करते असं. वरती नाही गेलं पाहिजे. हाताची डिग्री थोडी कमी. आणि जेवढी हातात बसेल ना तेवढीच घे. जास्त घेतली ना मग ती बाहेर पण हे आलंय ना बरोबर आता? कंट्रोल कमी होते. हा पण हे मोठं झालं आपल्याला छोटं काढायची छोटी मध्ये हे रिंग्स तुम्ही किती घेता? एक नाही आता हे कसं ब्रॉड पडतंय ना हे हा. पातळ झालं. एक तर तू जास्त हे फिरतोय तुझा हात किंवा तसं वरतून नाही येते. झालं. म्हणजे हे रुंद करून झालं दाखव की नाही. मला. हे अरुंद पाहिजे आपल्याला. तेच सांगते तू टाक ना मला. करून दाखव मला. म्हणजे छोटी रेषा आहे. मिस्टेक सांगते मी तुझी. आता तू जेव्हा स्वतःकडे येते ना तुझा हात असं होतं इकडे. नाही पण आता हे बघ तू चालू केलं मी एक सारखं स्पीड ठेवलं. तुझं काय होतं तू म्हणजे तो प्रकार कधी होतो जेव्हा तुम्ही असं करता आणि इथे जरा हात असा होतो त्यावेळेस तेवढ्या भागात स्प्रेड होतो. नाही पण ही लाईनच पातळ पडायला पाहिजे. थोडं हे कंट्रोल करायचं. म्हणजे हे ना कमी जास्त किंवा स्पीड कमी. आता हे मी असं एकदम घट्ट पकडली आहे रांगोळी आणि मला पाहिजे तेवढीच मी सोडते. मला अजून लूज करायचं किंवा हे जे आहे ना हे अजून स्लांट करायचं. आता हे जर तुम्हाला पातळ रेष करायची ना थोडं ह्याची डिग्री पण तुम्ही वरती करायची. हात असं करायचं. आणि जेव्हा तुम्हाला मोठं करायचं जाडी हे काढायची तुम्ही थोडी स्लांटिंग करा. कारण ही सुळसुळती रांगोळी जेव्हा तुम्ही असं कराल तर त्याला पडण्यासाठी जास्त ग्रिप मिळते रांगोळी. कधी कधी जेव्हा आपण असं करतो ना जास्त सुटते आणि तुम्हाला कंट्रोल करायची ना रांगोळी तुम्ही हात थोडासा क्रॉस ठेवायचा आणि असं जेवढी पाहिजे तेवढीच टाकायची. आता हे असं आप सिर्फ वो कर रहे हो ना ये जो है ना ज्वाइन करो. अगर ये चकली हमने कढ़ाई में डाली तो स्प्रेड हो जाएगी. जब हम दिवाली की चकली बनाते हैं उसको एंड दबाते ना तो इसका भी वही है. अच्छा आ रहा है आपका लेकिन सिर्फ उसको कनेक्ट करना तो फिनिशिंग. आधी पूर्ण घ्यायचं. हा आणि ते तुमचं पण त्याचे फिनिशिंग आहे ना पूर्ण असं पॉइंट निघालं पाहिजे. आता तुम्ही असं केलं कसं आडवं म्हणजे असं असं उभं छान असं भरपूर नाही पडत आहे सगळं. दाखव कोणती दाखव.
थोडं कमी घ्या हातात. हा. एवढी हा. हे बघा, इथं माझी एवढी बसते ना, एवढी मी घेणार आणि थोडं खाली हाताला पाहिजे. हात खाली असं. म्हणजे एवढं एक ते पावणा इंच पर्यंत जमिनीपासून तर तुम्हाला अंतर ठेवायला आहे. हा करेक्ट करेक्ट जमतंय थोडं. हा. जेव्हा तुम्ही वरतून टाकता ना, हा. आणि आता हे आपण फक्त लादीवर करतोय, आता सरफेस वर पण डिपेंड आहे. आता ही थोडी तरी ही थोडीशी रफ आहे, त्याच्यामुळे तुमची जास्त स्प्रेड नाही होणार. हो, जेव्हा correct, तुम्ही correct. टाईल्स वर जाल करायला, येतंय. टाईल्स एकदम सुळसुळीत असते, त्याला ही खाली रांगोळी करायला स्प्रेड स्लीप होणार. होऊन जाते. हा. आणि ह्याच्यानंतरचं कलर बेस. आता हे तुम्हाला इथे जरा मोठं वाटतंय, पण जेव्हा तुम्ही खाली रांगोळीचं सरफेस टाकणार ना, रांगोळी टाकणार, कलर रांगोळी, त्याला मग जास्त हे व्हायला जागा नाही मिळणार. म्हणजे हे कंट्रोल मध्ये येणार त्याच्यात. आता जेवढं वाटतंय ना स्प्रेड होते, ते लादीमुळे वाटतं हो, तुम्हाला. बरोबर. खाली त्याला बेस खाली बेस नाहीये म्हणून. हा, बरोबर. आता आपण घेणार आहे गोपद्म, सगळ्यात महत्वाचं. आता ह्याच्यासाठी तुम्हाला एक्स काढायचा आहे. ह्याची सोपी पद्धत मी पहिली दाखवते. एक्स समजलं आता मला. Practice करा. गोपद्म. अच्छा गोपद्म. एक्स काढा पहिला. आता त्याच्यानंतर हा जो वरचा भाग आहे हा सोडून कनेक्ट करायचं. गोपद्म. पहले एक्स निकालना है छोटा, फिर ये ऊपर वाला पार्ट, दूसरे ऊपर वाले पार्ट, इसको कनेक्ट करना है. थोड़ा ओवल शेप आएगा ये. अब ये प्रैक्टिस हो गई, क्योंकि डायरेक्टली आपको नहीं आएगा तुरंत, इसके लिए एक इजी वाला बताया मैंने. अगर आपको डायरेक्ट करना है तो एक साइड से शुरू करना है. प्रोग्राम मला खूप छान वाटला. आजचा प्रोग्राम छान होता आणि खरं म्हणजे मला रांगोळीची आवड आहे आणि मला त्यांच्यामुळे आज अजून काही आयडिया मिळाली रांगोळीची, तेव्हा बरं वाटलं. मैम ने काफ़ी कॉन्फिडेंस के साथ सिखाया और बहुत अच्छा लगा. बाकी के कभी भी प्रोग्राम्स होंगे हमको पक्का बुलाना. थैंक यू सो मच. आज का सेशन अच्छा था, मैम से भी मिलके अच्छा लगा और उनकी जो आर्ट है वो देखने मिली. तो अगली बार जरूर आएंगे नेक्स्ट सेशन. त्याच्यामुळे भरपूर काही आम्हाला शिकायला भेटलं आणि फार छान ट्रिक दाखवल्या, सोप्या आणि फार पुन्हा येऊ आम्ही लवकरच. काफ़ी अच्छा लगा आज ये प्रोग्राम अटेंड करके और बहुत ही सीखने मिला. मैं उनका बहुत बहुत थैंक यू सो मच कहना चाहूँगी. थैंक यू. मनीषा मॅडमनी खूप सोप्या रीतीने आम्हाला सांगितले रांगोळी कशी काढायची आणि त्याचा उपयोग काय आहे, कुठे काढायची, कशी काढायची, सोप्या रीतीने. म्हणजे उभं राहूनही काढू शकतो, बसूनही काढू शकतो. हे खूप छान छान शिकवलं. मनीषा मॅमने आम्हाला खूप चांगल्या टाईपने एक रांगोळी काढायला शिकवली. ॲक्च्युली रांगोळीची आवड असल्यामुळे ते आतूनही होतं, पण सोप्या पद्धतीने. कधी बॅक पेनचा पण प्रॉब्लेम असतो, सो ते खूप आवडलं. त्यांचा आर्ट पण आम्हाला बघायला भेटला आणि एक इंटरेस्ट आला अशा गोष्टींमध्ये आणि परत असे प्रोग्राम अटेंड करायला खूप आवडेल. थँक्यू सो मच. आम्ही परत नक्की भेटू, कारण आम्हाला रांगोळी सुद्धा काढता येत नव्हती, पण त्यांच्यामुळे मला आता आत्मविश्वास आला की मी थोडं तरी चांगलं काढू शकते. त्यामुळे त्यांचे फार फार आभार. थँक्यू मॅडम. थैंक यू सो मच ऑल. तो आपने यहाँ पे अटेंड फक्त कपड्यावर असं अशा छोट्या धंद्यातून तुम्ही मोठ्या बिझनेसपर्यंत कसे पोहोचू शकता, तर त्याचे मी ट्रेनिंग्स देत असते. नेहरू युवा केंद्रासोबत मी आज 8 वर्ष होऊन गेले त्यांच्याशी जॉईंट आहे. त्याचा बेनिफिट असा होतो की एक आपल्याला गव्हर्नमेंटच्या संस्थेशी आपण जुडलेलो आहे. ही जी गव्हर्नमेंटची संस्था आहे ती वेगळ्या वेगळ्या एनजीओजला सोबत घेऊन असे विविध उपक्रम राबवत असतात. त्याच्यामध्ये सगळ्यांचे फायदे असं होतं की एकतर तुम्हाला कमी खर्चामध्ये ट्रेनिंग्स मिळतात, जे बाहेर खूप सारे फीस भरून पण तुम्हाला ट्रेनिंग्स मिळत नाही. तर तसे ट्रेनिंग आम्ही प्रोव्हाइड करत असतो किंवा अवेअरनेस प्रोग्राम असतात वेगवेगळे. त्याच्यातून आम्ही असे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करत असतो. आणि बाकीचं जे मी ह्याच्यामध्ये आता कसं की रांगोळी आहे माझं किंवा बाकीच्या सगळ्या व्हरायटीज आहेत, बॅग मेकिंग आहे, क्लॉथ पेंटिंग आहे, तर ह्याचे सगळे प्रशिक्षण मी या नेहरू युवा केंद्रातर्फे नेहमी देत असते. त्याच्यातून भारतातून विविध प्रांतातली मुलं येत असतात, त्यांना पण आम्ही प्रशिक्षण देतो. किंवा आता आपली एन जी ओ आहे तर ही युथ डेव्हलपमेंट ग्रामीण भागात, शहरी भागात जिथे पण गरजू महिलांनी हे असतील, तरुण मुलं किंवा मुली बेरोजगार आहेत, त्यांना नुसती प्रशिक्षण देऊन त्यांना मार्गी लावणं किंवा त्यांना ऑर्डर्स नेऊन देणं, त्यांच्याकडून ते करून घेणं, तसं आम्ही काम करतो. आणि आजचं हा कार्यक्रमाचं नियोजन जे आहे युवा संसद, तर हा पण एक अवेअरनेस प्रोग्राम आहे आपला.
त्याच्यामध्ये जशी संसदेमध्ये कारभार कसा चालतो त्याचं एक छोटंसं एक आपण ग्रामटेक म्हणलं तर हरकत नाही, 1 दिवसाचा मंत्री हे करून आपण ह्याच्यात काही जे मुद्दे आहेत त्याच्यावर आपण डिस्कस करू शकतो, डिबेट करू शकतो. ह्याच्यातून तरुण मुलांना प्रोत्साहन मिळतं किंवा आपलं संसदेचा कारभार कसं चालतं याच्याविषयी थोडक्यात माहिती त्यांना मिळेल. त्याचं आपण ह्याची सुरुवात प्रज्वलनापासून करणार आहे. आणि त्याच्यानंतर आपलं आज जे मराठी राजभाषा दिवस आहे त्याच्याबद्दल थोडक्यात आपले गेस्ट ऑनलाईन येणार आहेत तर ते तुम्हाला एक्सप्लेन करतील. आज आपण प्रमुख पाहुण्यांकडून प्रज्वलन करून घेऊया. आलेत का त्याच्यात? म्हणजे हा आपला बेस असतो, ह्याच्यातून तुम्ही पुढे पुढे इम्प्रुव्हमेंट करून कोणत्या मीडियावर कोणता मीडिया वापरायचा, म्हणजे कलर मीडिया, कोणत्या पेपरवर, कपड्यावर, असे सगळे त्याच्यामध्ये डिपेंड्स आपण सरफेस काय घेतो ना त्याच्यावर. आता तुम्ही वॉलवर ॲक्रेलिक कलर याचे आपले एशियन पेंटचे कलर जे पण येतात ते तुम्ही वापरून करू शकता. पण मोस्टली ॲक्रेलिक का वापरतात की तो पटकन सुटतो कलर असं. आणि त्याचं म्हणजे जे कलरचं ब्राईटनेस आहे ना तो एक टिकून जातो. ऑइल पेंटिंगला कसं ते सुकायला वेळ लागतो, मग तोपर्यंत धूळ वगैरे सुकवतो त्याच्यावर. म्हणजे जर तुम्हाला फास्ट काम करायचं तर तुम्ही ॲक्रेलिक कलर वापरू शकता असं. आणि वॉटर कलर पण हे पण फास्ट काम आहे, पण ते तुम्ही फक्त कागदावर ह्याच्यावर हां पेंटिंग्समध्ये तुम्ही ते यूज करू शकता. त्याच्यामध्ये काही यूज पण केलेला आहे. हां ते मिक्स मीडियामध्ये जातं. हां त्याच्यामध्ये मी एक्सेल वापरले आणि ज्या म्हणजे काही वेस्टेज वस्तू आहेत आपल्या डब्यांची झाकणं वगैरे त्याच्यापासून मी ते बनवते. हां ते पॉट वगैरे म्हणजे क्रिएटिव्हिटी तुमच्यावर आहे की तुम्ही काय तुमची क्रिएटिव्हिटी वापरता असं. तर ह्याच्यातून वेगवेगळे म्हणजे सॅम्पल्स म्हणून ॲक्च्युली ते लावलेले आहेत. कारण विचारायला येतं समजा क्लासेससाठी, मग प्रत्येक गोष्ट दाखवण्यापेक्षा काही सॅम्पल्स मी वॉलवर लावून ठेवले. क्लासेस आता अरेंज करायचं चाललंय माझं. म्हणजे जर आता स्टेलामुळे मग थोडंसं इथे प्रॉब्लेम होतो, मग एखादं काळं घेऊन वगैरे जर आता सगळं सुरळीत चालेल. आणि आता हळूहळू चालू करते मी, म्हणजे आता वॅकेशन्स वगैरे चालू होते ना, मग असे वर्कशॉपपासून स्टार्ट करणार. मग रेग्युलर त्याच्यामध्ये मिनिमम मला म्हणजे 5 तरी स्टुडंट पाहिजे, तेव्हा मग एखादी बॅच आपण करू शकतो. कारण ह्याच्यामध्ये कसं वेळ लागतो ना, मग तेवढं एक स्टुडंटच्या मागे थोडं करून आता मी एलिमेंटरी इंटरमिजिएटचा आहे, इंटरमिजिएटचा आता एक्झाम्स आहे, त्याची पण तयारी आम्ही करतो. आणि रांगोळीमध्ये झालं तर रांगोळी एक तुमचं एक रोजगार निर्मितीसाठी चांगलं ऑप्शन आहे. आणि रांगोळी हा प्रकार ऑलमोस्ट आता सगळे त्याच्याबद्दल म्हणजे माहिती झाली आहे लोकांना किंवा आवड निर्माण झाली आहे. आणि सजावटीसाठी मोस्टली ते वापरले जाते. तर रांगोळीचे ऑलमोस्ट सगळे प्रकार मी करते. अजून पोर्ट्रेट मला येत नाही, बाकीच्या सगळ्या प्रकार मी त्याच्यामध्ये शिकवते. म्हणजे मिक्स मीडिया त्याच्यात येतो. जे क्रिएटिव्ह आयडियाज जे असतात आपल्या घरातल्या वस्तू किंवा वेस्टेज ज्या वस्तू त्याच्यापासून पण रांगोळी तयार केली जाते. जुन्नराट रांगोळी, म्हणजे ज्यांना काहीच रांगोळीचं नॉलेज नाही, बोटाने सुद्धा टाकता येत नाही, अशा लोकांना मी एका दिवसात शिकवण्याची गॅरंटी. आणि संस्कार भारती ही सगळ्यात अवघड प्रकार का तर पहिला आपण कलर टाकतो आणि मग त्याच्यावर रांगोळी काढायची असते. ह्याच्यामध्ये मग तुमची परफेक्ट प्रॅक्टिस पाहिजे. तुम्ही एकदा कलरवर व्हाईट रांगोळी टाकली तर तुम्ही ती मिस्टेक त्याच्यात कव्हर नाही करू शकत. दुसरे जे प्रकार आहेत कोलम रांगोळी किंवा दुसऱ्या ज्या प्रकारामध्ये केलं जातं त्याच्यात तुम्ही बॉर्डर टाकता किंवा नंतर व्हाईट रांगोळी काढून देता, मग कलर भरता, त्याच्यात वेळ पण भरपूर जातो. तर आज आपलं तेच प्रशिक्षण आहे त्याच्यामध्ये. आणि सोप्या पद्धतीमध्ये 2-3 त्याचे जे टेक्निक्स आहेत ते मी तुम्हाला सांगते. म्हणजे